नमस्कार मंडळी, आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी सर्वांचं स्वागत करते। आज मी पनीर कोल्हापुरी करायला घेतलेला आहे। त्यासाठी मी इथे एक मोठा कांदा आणि 2 बारीक टोमॅटो घेतलेले आहेत। कांदा असा मोठा चिरून घ्यायचा आहे। मी इथं कांदा चिरून घेत आहे। त्यानंतर आपण जे टोमॅटो घेतले होते की नाही, ते टोमॅटो पण मोठेच असे चिरून घ्यायचे। कांदा आणि टोमॅटो आपल्या इथे चिरून झालेले आहे। आता मी इथे गॅसवर तवा मांडून घेतलाय। त्या तव्यामध्ये मी तेल घालून घेतलंय। आता हे 250 ग्रॅमपेक्षाही थोडंसं जास्त मी इथे पनीर घेतलेलं आहे। हे पनीर आपण आता तेल छान गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये गॅसच्या मोठ्या आचेवर छान तळून घ्यायचे। आपलं पनीर इथे तळून झालेलं आहे, काढून घेऊयात। आता दुसरा तवा मी इथे गॅसवर मांडून घेणार आहे। आता इथे तवा मांडून घेतलाय मी गॅसवर। त्यामध्ये तेल घातलंय। त्या तेलामध्ये आपण जो चिरून घेतलेला कांदा आहे तो कांदा घातला। नंतर टोमॅटो घातलं चिरलेलं। नंतर मी 1 गड्डी लसूण सोलून घेतला होता, तो लसूण आणि 1 इंच आल्याचा तुकडा ज्याचे मी छोटे काप करून घेतले होते ते, आणि नंतर थोडेसे काजू घातलेले आहेत। आणि हे सर्व मिश्रण काय करायचे, तांबूस रंगावर छान परतून घ्यायचे, जेणेकरून कांदा आणि टोमॅटो मऊ होईपर्यंत हे छान परतून घ्यायचे। आता आपण हे काढून घेऊयात ताटात की थंड होण्यासाठी। आता हे सर्व जिन्नस थंड झालेले आहेत, आपण मिक्सरला फिरवून घेऊ। आता हे मिक्सरला मी छान याची पेस्ट तयार करून घेतीये। आपली पेस्ट तयार आहे। आता मी इथं गॅसवर कढई मांडून घेतली, त्यामध्ये तेल घातले। तेल छान गरम झाल्याच्या नंतर आपण जी पेस्ट बनवली होती ना, ती पेस्ट त्या तेलामध्ये घालून घ्यायची आहे आणि छान ती परतून घ्यायची आहे। आता आपल्या ह्या पेस्टनी छान तेल सोडलेलं आहे। आता त्यामध्ये आपण मसाले घालून घेऊयात। त्यामध्ये धणा पावडर, कांदा लसूण मसाला आणि बेडगी मिरची पावडर घालून घेतलेली आहे। पनीर कोल्हापुरी म्हटल्यामुळं त्यामध्ये कांदा लसूण मसाला तर हवाच। नंतर मी इथं 4-5 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत त्यामध्ये। नंतर 1 टोमॅटो ज्याचे मोठे काप करून त्यामधल्या मी बिया काढून घेतल्या होत्या, ते काप घातलेले आहेत त्या ग्रेव्हीमध्ये। आता त्यामध्ये आपण मीठ घालून घेऊयात। मीठ घातले, चवीनुसार मीठ घालून घ्यायचे। आणि आता ही ग्रेव्ही छान परतून घ्यायची आणि त्यामध्ये आपण जे पनीर तळून घेतलं होतं की नाही, ते घालून घ्यायचे आणि पनीरही त्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचे। आता हे सर्व मिश्रण गरम आहे, त्यामुळे आपल्याला यामध्ये गरमच पाणी घालायचे आणि आपल्याला हवी तेवढी ग्रेव्ही तयार करून घ्यायची आहे। आता मी यामध्ये हे गरम पाणी घातलेलं आहे आणि छान ते सगळं मिक्स करून घ्यायचे सगळे जिन्नस। आता हे आपलं पनीर छान शिजत आल्याच्या नंतर त्यामध्ये काय करायचं, मॅगी मॅजिक मसाला घालायचा आहे की त्यामुळे आपलं जे पनीर कोल्हापुरी आहे त्याला छान अशी टेस्ट येते। आता आपलं पनीर कोल्हापुरी तयार आहे, सर्व करून घेऊ। माझा हा व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा।